नमस्ते मित्रांनो, माझ्याकडे काल एक मुलगा आला. हे एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतोय. त्या मुलाच्याबद्दल सांगण्यापेक्षा की कुणीतरी त्याला सांगितलं की बाबा इंदिरा आवास योजनेअंतर्गत तुला 2-2.5 लाख रुपयाचं घर मिळणार आहे. तो खुश झाला. त्यांनी घर घेतलं, बांधायला चालू केलं. पण ते बांधायला चालू केल्यानंतर तो ज्याच्याकडे काम करतोय किंवा तो जिथं काम करतोय किंवा तो ज्या मित्रांना बघतोय त्यांची घरं फार पॉश आहेत वगैरे, हे सगळं बघून त्यांनी तिथल्यासारखं इटालियन मार्बल घेण्यापासून प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि तो कुठं तर त्या प्रधानमंत्री आवास योजनेमधल्या घरामध्ये, म्हणजे प्रधानमंत्रीसाठी त्यांनी 2.5 लाख रुपये दिले, पण ह्या मुलांनी बिचाऱ्यांनी त्याच्यामध्ये 20 लाख रुपये खर्च केले. म्हणजे ते 2.5 लाख गव्हर्नमेंटकडनं मिळाले, पण 17.5 लाख त्यांनी स्वतःचे खर्च केले. आणि हे खर्च करताना त्याची एकतर त्याला प्रधानमंत्री योजनेतनं ते मिळतंय, ह्याचा अर्थ काय होता तर त्याची तेवढी आर्थिक क्षमता नाही आहे. आणि तरी त्यांनी 20 लाख रुपये त्या घरासाठी खर्च केले. त्याचा पगार 10-20 हजार. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं. पण ते करत असताना मग कुठं बजाज फायनान्सचं लोन घे, कुठं क्रेडिट कार्ड लोन घे, कुठं पर्सनल लोन घे बँकेचं, असे सगळे लोन्स घेण्याच्या नादामध्ये तो आता एका फायनान्शियल क्रायसिसच्या ट्रॅपमध्ये अडकत चाललाय, EMIच्या ट्रॅपमध्ये. कारण आता त्याला 20,000 पगार आहे आणि तो 40,000चे EMI भरतोय. आणि ते EMI 40,000चे कसे भरतोय तर एकाकडनं काढायचं, दुसरीकडे भरायचं, दुसरीकडनं काढायचं, तिसरीकडे भरायचं. म्हणजे हे थोडंसं गणित लक्षात घ्या की गणित कुठं कुठं चुकत जातंय. तर याच्यातनं बोध काय घ्यायला पाहिजे? एक तर सगळ्यात पहिली फायनान्शियल लिटरसी परफेक्ट पाहिजे. दुसरी गोष्ट, फायनान्शियल परफेक्ट ॲडवायझर पाहिजे की त्याचा सल्ला घेतला पाहिजे की बाबा मी लोन घेऊ का नको. त्यावेळी तो तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग बघेल, तुमचं सगळं नियोजन करेल आणि तुम्हाला सांगेल की बाबा लोन किती रुपयापर्यंत घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मुवमेंट केली पाहिजे. खरं तर एखाद्या व्यक्तीने एखादं जर घर घ्यायचं ठरवलं, म्हणजे हे उदाहरण मी इंदिरा आवास योजनेच्या मुलाच बाबतीत सांगतोय असं नाही, तर IT सेक्टरमधल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा हाच गोंधळ आहे की ते 1 आणि 2 कोटीचं घर घेतात. त्यांचा पगार 1 लाख रुपये आणि 1 कोटीचं घर घेतात. ॲक्च्युअल खरं किती रकमेचं घर घेतलं पाहिजे तर तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते समजा आपलं असं समजू की 5 लाख रुपये, तर त्याच्या 5 पट म्हणजे 25 लाखाचं घर घेतलं पाहिजे. म्हणजे ज्याचा 1 लाख रुपये पगार आहे त्या माणसाने 12 लाख रुपये झाले तर 12×5 = 60 लाखाचं घर घेतलं पाहिजे, ना की 1 ते 1.5 कोटीचं घर घेतलं पाहिजे. तीच कंडिशन ज्याचा 10,000 पगार आहे किंवा 20,000 पगार आहे, तर 12×2 = 24, 2,40,000 झाले. 2,40,000 म्हणजे 2.5 लाख गुणवले 5, म्हणजे 12.5 लाखाचंच घर गेलं पाहिजे, ना की 20-22 लाखाचं. ज्यावेळी फायनान्शियल लिटरसी नसते त्यावेळी तुम्ही फायनान्शियल क्रायसिसमध्ये जाता आणि EMIच्या ट्रॅपमध्ये अडकता. बरं, आता ही चूक झाली आहे मान्य आहे, पण आता त्यातनं बाहेर कसं यायचं हे सुद्धा जमलं पाहिजे. आणि त्यावेळी काही ड्रास्टिक निर्णय घेण्याची तयारी पण ठेवली पाहिजे. पण यासाठी लोक तयार होत नाहीत बऱ्याच वेळा ड्रास्टिक निर्णय घ्यायला, आणि त्यामुळं ते अडचणीत निर्माण करत राहतात. आणि हे होण्याचं कारण असतं स्टेटस सिम्बॉल. त्यामुळं जर तुम्हाला ह्या अडचणीतनं बाहेर पडायचं असेल तर मी नक्कीच तुम्हाला मदत करायला तयार आहे. तर नक्कीच या, आपण भेटू, बोलू. पण ड्रास्टिक निर्णय घेण्याची मानसिक तयारी पण तुमची असली पाहिजे. थँक्यू.